सगळं झोपल्यानंतर ती झोपते, सगळे उठायच्या अगोदरच ती उठते आणि मी कुशीत शिरल्यावरती मी झोपल्यानंतर पण मला थोपटत असते. मग ती कधी झोपते? माझे आबा नेहमी मला म्हणतात, मोठे झालीस ना की आईसारखी बन. मला चालेल, पण मला अशी आई बनायचंय जिचे सगळे लाड करत असतील, कारण दुसऱ्यांचे लाड करणं खूप कठीण आहे. आई, माझ्या सरांनी हा टॉपिक निवडायला सांगितलाय मला. किती छान आणि छान लिहिलेस टॉपिक. अहो, हे टॉपिक म्हणाली त्याच्यावरनं आठवलं, तुम्ही तो फोन द्या ना मला जरा. दलजीतला फोन करू देत. अरे हो, तो दलजीतचा फोन येऊन गेला, मी गडबडीत सांगायचं राहून गेलो. हो का? काय म्हणाला तो? प्रिन्सिपल सरांनी परमिशन दिली. चला बरं झालं. नाही, तुझ्या प्रोजेक्ट पार्टनरला ओळखतेस ना तू. तो फक्त एवढाच म्हणाला की दलजीत है तो क्या टेन्शन है, मॅनेज कर लूंगा. बरं झालं ना प्रिन्सिपल सरांनी परमिशन दिली. मला तर टेन्शनच आलं होतं, मी काय करणार होते कोण जाणे. कुहू, चला खूप उशीर झालाय ना, आता झोपायला हवं. आणि तुम्हाला बाळा अंथरूण घालायला मदत कर. आई, मी 8 तास झोपते ना, मग तू पण 8 तास झोपायचं. बरं, 8 तास झोपेन तुझ्यासारखी. चल चल उठ, बॅग घे. तू पण ये ग नंतर. बाबा, खरंच आईला परमिशन मिळाली का? म्हणजे दलजीतने तसाच निरोप दिलाय ना? बाबा, तुम्ही आईशी खोटं बोलताय ना? तुम्ही कधी खरं बोलता आणि कधी खोटं बोलता ना, हे कळतं मला. ती समजते की परमिशन मिळाली आहे म्हणून. तुम्ही खरं सांगायला पाहिजे तिला. कसं आहे ना मयुरी, ती आता पूर्ण दिवस थकली आणि ड्रेन आउट झाली, म्हणून मी तिला सांगितलं नाही, समजलं? तसंही मी तिला सत्यानंतर सांगणारच आहे. पण बाबा, तुम्ही आईला प्रॉमिस केलंय की तुम्ही तिच्याशी खोटं बोलणार नाही म्हणून. दादा, खोटं बोललास तू? आई, आज आहे ना आमच्या वर्कशॉप मध्ये मी माझा प्रोजेक्ट करणार आहे. आणि मी माझ्या कॉलेजच्या लॅब मध्ये जाऊन काम करणार. सेम टू सेम. मला माहिती आहे, आणि ऑल द बेस्ट. तुझं प्रोजेक्ट आहे ना एकदम छान होणार. परमिशन मिळाल्यामुळे ना अर्धाधी काम सोपं झालंय. शिल्पी, ते रॉ मटेरियलचे पॅकेज तयार केलेस का ग? वहिनी, हे घे, हे बघ तयार आहे. थँक्स अगं, खरंच हे तू तयार केल्यामुळे ना लॅब मध्ये काम करणं जरा सुटसुटीत होईल. खरंच. तुझं झालं की फोन कर मला, मी येते डिरेक्टली पार्लर मध्ये मग. हा. आणि मला यात काही अडलं तर अधोक्षज सरांना पण विचारता येईल आणि प्रिन्सिपल सरांना पण विचारता येईल ना? हो, बरोबर आहे. करा कॉल, मी येते पार्लर मध्ये आज. पहिल्यांदा एवढी मोठी ऑर्डर मिळते, जरा प्रेशर आलंय, पण सरांची आणि प्रिन्सिपल सरांची मदत असल्यामुळे काम सोपं होईल. हो, होईल अगं, सगळं नीट होईल. पण तू आठवणीने मला कॉल कर, मी फ्रीच आहे संध्याकाळी. मी येते पार्लर मध्ये. ठीक आहे, तू पोचलीस की कॉल कर. हो, पार्लर मध्ये करते करते. हो, अहो निघते मी. चल 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 अगं चल, कुहू स्कूल बस येईल. बाय 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 बाय. दादा, आपण अजूनही वहिनीला जर नाही खरं सांगितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. अश्विनी, कॉलेजला पोचायच्या आधी करतो मी काहीतरी. हा दलजीत, हा सुन जरा. तुम्ही अश्विनीला अजून सांगितलं ना प्रिन्सिपल सरांनी परमिशन दिली ना, ते सांगितलं नाहीये. क्या? अभी तक नहीं बताया? पर क्यों? अरे क्यों काय? काल ती आली तेव्हा टेन्शन मध्ये होती रे. त्यात हे सगळं सांगितलं असतं तिने कन्साइनमेंटच कॅन्सल केली असती, म्हणून नाही सांगितलं. पर अभी ऐसी की करे? अरे दूसरा कुछ ऑप्शन है क्या? अरे प्रिंसिपल सर ने तो बोला है ना, अश्विनी लैब में काम नहीं कर सकती. अरे इतना बड़ा कॉलेज है, दूसरी कोई जगह नहीं है क्या? काम तो कॉलेज में कितने भी कर सकते हैं, पर इक्विपमेंट का क्या? वो तो सिर्फ लैब विच होती है ना. अरे यार अभी क्या करे, कुछ
कुछ तो सोल्यूशन ढूंढना पड़ेगा ना. वो आप मुझ पे छोड़ दो, मैं मैनेज करांगा. ते कर लवकर, काय ते मॅनेज कर. ए ऐक अजून, ती अश्विनी आली कॉलेजला का तिला प्रिन्सिपल सरांना भेटून देऊ नको. नाही ती आपली जायची थँक्यू बोलायला गोंधळ व्हायचा. तुझी टेंशन ना लो, डोंट वरी. चलो रखो. हा सस्त्री. दलजीत म्हणतोय काहीतरी मॅनेज करेल. नाही पण मला तर ना या गोष्टीचं जास्त टेन्शन आलंय की हे वहिनीला कळल्यानंतर काय होणार आहे. आपण परत एकदा तिच्याशी खोटं बोलतोय हे कळल्यावरती प्रचंड चिडणार आहे दादा, प्रचंड. अगं खोटं नाही बोलत आहे ग, फक्त सत्य लपवलंय. हे पण काम होईपर्यंत. काम झालं का झालं ना सगळं, मग सांगू. दादा तुमच्या सगळ्यांचा माझ्यावर परत विश्वास बसावा याच्यासाठी मी खूप मेहनत घेतलीये. आणि आता एक खोटं बोलून मला तुमच्या सगळ्यांचा विश्वास गमवायचा नाहीये. बस. हा बोल ग. हॅलो मयू. हा काय करतेस? आवरते. तू पोचलीस कॉलेजला? नाही, ऍक्च्युली माझा एक वेगळा प्लॅन आहे. बंक करणार आहेस काय ग? हो पण आपण भेटूयात. मी तुला ऍड्रेस व्हॉट्सअप करते, तू तिथे लगेच ये लेक्चर झाल्यावर. तू असा ऍड्रेस वगैरे पाठवू नकोस, कॉलेज कॅन्टीन मध्येच भेटू आपण. मयू तू आधी इथे ये, मी तुला सगळं सांगते. कीर्ती तुला माहिती आहे ना मला लपवाछपवी आवडत नाही ते. मयू मला माहिती आहे, पण तू आधी इकडे ये, मी तुला सगळं सांगते. बरं येते. ओके बाय, लवकर ये. मयुरी हो म्हणाली, ती येते. हॅलो शिल्पी, ऐक ना, ती संत्र्यांच्या सालाची पावडर दिली आहेस ना? हो दिलीये ना ग, एका डब्यात आहे बघ. मे बी खाली गेला असेल तो डबा. बरं बरं ठीक आहे. मी फोन ठेवते, मला प्रिन्सिपल सरांना पण भेटायला जायचंय. हा बरं बरं ठीक आहे. पण संध्याकाळी फ्री झालीस की कॉल कर मला, मी येणार आहे हा पार्लर मध्ये. अगं तू मला किती वेळा सांगितलंयस, कळलं मला, आपण भेटू. पण मी आता फोन ठेवते. हा वहिनीशी खरं बोलायचंय, खरं बोलायचंय, खरं बोलायचंय. वहिनीशी खरं बोलायचंय, खोटं बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाही. खरं बोलायचंय वहिनीशी, खोटं बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाहीये, खरं बोलायचंय, खरं बोलायचंय, खरं बोलायचं, खरं बोलायचं. काय चाललंय खरं तुझं? बोलायचं. तू कधीपासून खोटं बोलायला एवढं घाबरायला लागलीस? प्रेग्नन्सी ब्रेन, प्रेग्नन्सी मध्ये होतं असं. चल काही पण. अगं विश्वास कमवणं खूप अवघड आहे ग मयुरी. त्यात गमावलेला विश्वास कमवणं ते तर त्याच्याहून अवघड आहे. मी एक्सपिरियन्स केलंय हे सगळं म्हणून बोलतेय. आत्या तुझ्या बाबतीत समजा असं घडलं तर, म्हणजे एखाद्या व्यक्तीने तुझा विश्वास तोडला आणि ती व्यक्ती परत विश्वास कमवण्याचा प्रयत्न करत असेल तर तू त्या व्यक्तीला माफ करशील? माझं नाही माहिती मला, पण दादाने जर आता सगळं खरं खरं वहिनीला नाही सांगितलं तर ती दादाला कधीच माफ करणार नाही, एवढं मात्र मला कळतंय. दलजीत खरंच थँक्स. हा तुझ्यामुळे लॅबमध्ये काम करण्याची परमिशन मिळाली मला. मैंने बोला था ना, मेरे होते हुए तेने वरी करने की जरूरत नहीं है. अरे उत्थे कितने जा रही है, लैब उत्थे नहीं है. अरे माहिती आहे मला, मी फक्त सरांना थँक्स म्हणायला चालले, त्यांनी एवढी मदत केली आहे ना, बस. नहीं रुको, तू भी ना थैंक यू बोलने की जरूरत नहीं है. अगर प्रिंसिपल सर ने तू थैंक यू बोलेगी ना, उन्हें अच्छा नहीं लगेगा. हाँ अरे त्यांना फक्त थँक्स तर म्हणायचं. अरे नहीं, चल तू मेरे नाल चल. ते बघ प्रिन्सिपल सर आले. सर आम्ही तुम्हालाच भेटायला येणार होतो. खरंच थँक्स. थँक्यू कशासाठी? अरे वो सर, आप हम स्टूडेंट को कोऑपरेट करते हो ना, और वी आर वेरी लकी कि हम स्टूडेंट के फीलिंग्स को समझने वाले प्रिंसिपल सर हमें मिले. काय झालं तुम्हाला दोघांना? अरे हे माझं काम आहे. अकॅडमीचा भाग म्हणून जे काम मला करायला पाहिजे ते काम मी केलंच पाहिजे. सर तसं नाही हो, अकॅडमिक्सचा भाग म्हणून तुम्ही आम्हाला मदत करताच, पण ह्यावेळेला तर तुम्ही मला पर्सनल लेवलला येऊन मदत केली.
पर्सनल पर्सनल काय? अरे वो सर आप ऐश को उसके घर दे सब पर्सनल काम में सपोर्ट करते हो ना, इसके लिए वो आपको थैंक यू बोल रही. हाँ सर, यावेळची बॅच खरंच खूप हार्ड वर्किंग आहे आणि अशी सिन्सिअर आणि प्रामाणिक मुलं मिळणं आजकाल खूप डिफिकल्ट झालं. सर, आमचे प्रोफेसर्स आणि प्रिन्सिपल सुद्धा खूप चांगले आहेत. आम्हाला खरंच खूप मदत करतात आणि त्यांच्यामुळेच खरं तर मी एवढी मोठी. अरे ऐश, हमें निकलना चाहिए अब. अभी सर नु भी बहुत काम होगा ना. सर इन्ने बर्थडे कॉलेज के प्रिंसिपल है ना सर. हाँ चल निकलते हैं. चल सर येतो. थँक्स. किती मॅच्युअर स्टुडंट आहेत ना सर हे. म्हणजे असे स्टुडंट आपल्या कॉलेजमध्ये असणं हे आपलं भाग्यच आहे. हाय. थँक्स मयूर, तू आलीस. मला वाटलं तू येणारच नाहीस. असं का वाटलं तुला? काय मागवलंस? कॉफी. तू का आलायस इथे? प्रतीक, मेरी मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत ग. माझं ना तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. तुला माहिती मी तुला किती मिस केलं, स्पेशली तुझ्या बर्थडेच्या दिवशी. मी तुझ्यासाठी गिफ्टही पाठवलेलं, तू पाहिलंस ते? प्रतीक, आय नो मयुरी, आय नो. मला माहिती तू आता मला काय सांगणार आहेस. तू हेच सांगणार आहेस ना की तुझं माझ्यावर प्रेम नाहीये, आणि तू कीर्तीलाही हेच सांगितलंस. बट लेट मी टेल यू, हा मयुरी, मला कळलंय तू असं का बोललीस ना. मला कळलं. म्हणजे तुला हेच हवं होतं ना की जसं मी हे ऐकेन तसं एकदम रेस्टलेस फील करेन आणि त्वरित तुझ्या समोर येईल, बरोबर ना? आणि तू तो ड्रेस वगैरे जाळलास हे सगळी खोटं होतं ना, जस्ट टू मेक मी फील जेलस, बरोबर ना? मयू बोल ना, मयू बोल. बोलते. तू दिलेलं गिफ्ट बघून ना माझं डोकं फिरलं होतं. माझा राग ना वाढत चाललेला. आणि तू ती जी काही चिठ्ठी दिली होतीस ना, ती बघून मला तुझी किळस येत होती प्रतीक. आणि हो, तू दिलेला ड्रेस मी खरोखरच जाळून टाकला. आणि फक्त ड्रेसच नाही, त्याच्यासोबत तुझ्या सगळ्या आठवणी जाळल्या. काय बोलतेस तू मयुरी? प्रतीक, आपलं जे नातं होतं ना ते आता संपलंय. कारण मी खूप विश्वास ठेवला तुझ्यावर. माझा खूप विश्वास होता आपल्या प्रेमावर. पण शिल्पी आत्याने स्वतः कबूल केलं की तिने तुला मुद्दामून माझ्या आयुष्यात पाठवलं. आणि तुम्ही दोघं मिळून मला फसवत होतात. मयुरी, तू शिल्पीचा प्लॅन होता आणि ती बोलल्याप्रमाणे ना मी तुला कधीच फसवलं नाही. खरंच तुझ्यावर खूप प्रेम करतो ग. तू प्रेम करत नव्हतास माझ्यावर. त्या प्लॅन मध्ये आल्यानंतर तुला मी आवडायला लागले. पण मयुरी, माझं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. ते प्लॅन करता करता मी खरंच तुझ्या प्रेमात पडलो. प्रतीक, तू प्रेमात पडलाच नसतास तर तिने जे जे सांगितलं असतं ते सगळं करत बसला असतास ना, आणि मी मूर्खासारखी माझ्या आयुष्याचं वाटोळं करून घेतलं असतं. तुझं सगळं ऐकून मी आईशी भांडले, तिला वाईट ठरवलं. यापेक्षा मोठं नुकसान काय असू शकतं माझं? प्रतीक, तुझ्या या वागण्यामुळे ना मी तुझ्यावर परत आयुष्यात कधीच विश्वास नाही ठेवू शकत. कधीच नाही.
आपलं नातं आता संपलंय कायमच. मयुरी मयुरी माझं एकदा ऐकून तरी घे ना. मग तनु लैब में काम करना है ना? सर ने हमें कॉलेज खत्म होने के बाद सिर्फ 1 घंटे की परमिशन दी है. पण कॉलेज संपल्यानंतर 1 तास का म्हणजे कॉलेज सुरू असते वेळी? अरे यार ऐश, एक क्वेश्चन आंसर बाद में खेलते हैं. चल फटाफट काम शुरू कर, बाद में हमें टाइम पे लैब भी खाली करनी है. ऐश सुनना, मैंने ना 2-3 कॉल करने हैं, करके आओ. तेनू कुछ प्रॉब्लम तो नहीं है ना? अरे नाही, जा. हेलो हेलो बोलो. हेलो हेलो, आवाज नहीं आ रही है. हेलो हेलो, कुछ सुनाई नहीं दे रहा है. अरे नेटवर्क में आता हूं, रुको. हेलो 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 हेलो. सर मला वाटतं आपण सगळ्या विद्यार्थ्यांची इंडस्ट्रियल व्हिजिटचे रिपोर्ट सबमिट करून घ्यायला पाहिजे. बरं, जेवढ्या लवकर होतील तेवढे करायला पाहिजे. बरोबर. सर, लॅबचा दरवाजा उघडा कसा? सदा सदा, काय झालं सर? लॅबचा दरवाजा उघडा कसा? सर आत्ताच लॉक केलं तुम्ही. नेहमी मोबाईलवर असतोस, तुझ्या रिसेंटली खूप कंप्लेंट येत चालल्यात. अहो सर, खरं बोलतोय मी. हे नक्की पोरांचं काम आहे. मी आत्ताच लॉक केलं. थांबा जरा, मी जाऊन बघतो. तू थांब, मी बघतो. अश्विनी, तुम्ही इथं काय करताय? सर टेस्टिंग करते, म्हणजे माझं काम होतच आलंय. काम झाल्यावर सगळं आवरेन मी. सर आणि थँक्यू सो मच, तुम्ही मला इथे काम करण्याची परमिशन दिलीत.
परमिशन? कसली परमिशन? सर इथे लॅबमध्ये काम करण्याची. ते सॅम्पल कसलं? सॅम्पल कसलं म्हणजे सर मी थोडक्यात तुम्ही तुमचं पर्सनल काम करत होता, तेही आमची परमिशन नसताना.